समोर येईल जसं पहिलं सत्र चालू होईल ऐकूया पुन्हा एकदा द व्हॉइस ऑफ कर्जत समीर सोमणे सरांचा आवाज. हॅलो. सामनावीर विकी भोईरला मी आमंत्रित करतोय. 2 षटकं अफलातून गोलंदाजी ठरली विकी भोईरकडून आणि तो ठरला या मॅचचा हिरो, विजयाचा शिल्पकार आपल्या संघाचा. वेल बॉल अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू विकी. मी विनंती करतो या स्पर्धेचे संयोजक सतीशजी कटेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा किताब द्यावा. सन्माननीय किशोरजी शिसवे साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. ओम साई क्रिकेट क्लब भंगारपाडा, समीरजी कटेकर, सतीशजी कटेकर आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शिसवे साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. चला मॅचला त्वरित सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. दोन महत्त्वाची षटकं वाखन संघाच्या विरोधात आणि त्या 2 षटकामध्ये केलेली कमालीची कामगिरी. एक पॉवर प्लेचं षटक आणि त्यानंतरचं तिसरं षटक. खरं तर हे 2 संघ मगाशी दोन्ही कॅप्टननी सांगितलं की आमच्यामध्ये याच वर्षी 8 ते 9 लढती झाल्या असतील. म्हणजे खरं तर पारंपरिक योद्धे होते आणि योद्ध्यांचा खेळ पाहण्याची एक वेगळी मजा असते. परंतु मागच्या मॅचमध्ये पराभव स्वीकारायला लागला तो वाखन संघाला आणि दारावे संघ अर्थातच तिसाई मरुआई मच्छिंद्र स्मृती 11 दारावे हा संघ मात्र पुढे सरकलाय. चौथ्या फेरी अर्थातच चौथ्या मॅचकडे आपण जाऊया. प्रिन्सिदी चेंज द गेम OWB आणि त्यांच्या विरोधात सिद्धार्थ 11 तिरंगा दुंद्रे या 2 संघादरम्यान मात्र लढत. टॉस जिंकला तो दुंद्रे संघाने. प्रथम स्वीकारले त्यांनी क्षेत्ररक्षण आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी चेंज द गेम OWB टीमला. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विशाल पाटील आणि त्याच्या साथीला ऋतिक पाटील आणि गोलंदाजीसाठी येतोय एक प्रोफेशनल बॉलर अर्थातच प्रसन्न पाटील दुंद्रे संघाकडून. मॅचला होते सुरुवात. 5 ओव्हरची मॅच असणारे हे सर्वांनाच ठाऊक आहे आणि या स्पर्धेतील प्रथम फेरीतील शेवटची मॅच. पहिल्या रात्रीमध्ये 8 संघातून अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ मात्र सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. फटका दमदार आहे. पाडाल स्वीपचा दमदार स्ट्रोक. विशाल पाटीलच्या पॅटर्न स्टॉप चौकार. पॅटर्न स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निघाला चौकार. 4 धाव संख्येने श्री गणेशा होतोय चेंज द गेम OWB टीमचा. प्रसन्नचा चेंडू संयमानं खेळलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका बॅकलिप तेवढी छोटी केली. चांगला चेंडू होता प्रसन्नकडून. सावध पवित्र्यानेशी मात्र चेंडू ढकलला. पॅटर्न स्ट्रोक अगदी आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर ही एक सिंगल. ऋतिक पाटील असेल आता ऑन स्ट्राईक. पाहुण्यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती. मनपूर्वक स्वागत. ओम साई क्रिकेट क्लब भंगारपाडा आयोजित ही स्पर्धा. सन्माननीय सतीशजी कटेकर साहेब, समीरजी कटेकर साहेब आणि त्यांच्या समवेत सर्व सहकार्याने आयोजित केलेली ही स्पर्धा. छान असं आयोजन. फ्लडलाईट्स अतिशय उत्तम आहे. प्रत्येक खेळाडू मात्र या क्रीडांगणाच्या या फ्लडलाईट्सच्या प्रेमात पडलाय. इतकी अशी छान स्पर्धा. जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिला जाईल 5 षटकं समाप्त करण्यासाठी. ऋतिक पाटील आडव्या बॅटने हा फटका खेचण्याच्या तयारीत होता. बेसबॉल हिट त्याला मारायचं होतं परंतु वेगानं चेंडू निघून गेला. भन्नाट बाउन्सर मात्र इथे टाकलाय गोलंदाज प्रसन्न पाटीलने. चांगली गोलंदाजी. आता हे बॅटल चांगलं रंगेल. ऋतिक पाटील विरोधात प्रसन्न पाटील. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसरा डॉट चेंडू टाकलाय तो प्रसन्नने. लेफ्ट हँडेड बॉलर. स्लोवर वन फसला इथे ऋतिक. कॅच खाली येतो. एक क्षेत्ररक्षक परतावं लागेल ते ऋतिक पाटीलला. पहिला मोठा झटका तो चेंज द गेम OWB अर्थातच प्रिन्सिदी 11 या संघाला.
आमचे पाहुणे किशोरजी शिसवे साहेब कोणहून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या समवेत प्रभाकरजी म्हात्रे साहेब, हर्षदजी म्हात्रे साहेब, किशोरजी म्हात्रे साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल या व्यासपीठावरती. पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली. सेकंड बॉलवरती सिंगल, त्यानंतर ऋतिक पाटील डॉट बॉल खेळला आणि त्याच्या इनिंग मधला सेकंड बॉल खेळत असताना मात्र स्लोवर वनचा तो शिकार ठरला, आउट झाला. महत्वाची विकेट घेतली ती मात्र प्रसन्नने. त्याच्यामध्ये असलेली खेळाडू ती अर्थातच प्रोफेशनल बॉलर आहे आणि त्याच्यामध्ये असलेली ती व्यावसायिकता त्याने इथे सिद्ध करून दाखवली. त्याच्या विरोधात झालेलं आक्रमण त्यानं आता जुगारून लावलंय. पॉवर प्लेचं षटक तो मात्र टाकतोय. समोर आता पुन्हा एकदा असेल विशाल पाटील. काय वेग आहे, भन्नाट वेग, परंतु दिशा थोडी खराब आहे. पंच इशारा करतायत नीरजजी राणावत. हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव आणखी जोडली जाणार. धावसंख्या जाऊन पोहोचते. सुदर्शन पाटील माझ्या समेत आज स्कोरर या स्पर्धेसाठी. धावसंख्या सांगतायत 6. ही बॅटल चांगलं रंगणार आहे दोन टीमच्या दरम्यान आणि खास विशेष करून आता विशाल पाटील आणि त्याच्या विरोधात प्रसन्न पाटील. रेलिंगच्या आतमध्ये कोणी येऊ नका, विनंती आपणास प्रेक्षकांना. वेगवान चेंडू मिड विकेटच्या दिशेनं, चांगला फटका. रिचचा वापर करणारा हा खेळाडू आहे. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. विशालच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. धन्यवाद. वेगाचा वापर करतोय गोलंदाज प्रसन्न, परंतु त्या वेगाचं उत्तर आहे आपल्या रीसचा वापर करत असताना, मनगटाचा वापर करत असताना बॅटच्या मुखड्याचा, म्हणजे आपण म्हणतो ना की फळीच्या मुखड्याचा कसा वापर करावा, तो विशाल पाटील सध्या त्यानं करून दाखवला. 2 चौकार त्यानं खेचले. टीमची धावसंख्या ती 10. स्कूप करायचं होतं आणि ते पंचांकडे अपील, परंतु पंच सांगताय तिथे षटक मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धाबा आहेत त्या चेंज द गेम OWB अर्थातच प्रिन्सिदी 11 या नावाने संघ खेळतोय. धाबा आहेत त्या 10. किती असतं, कोण पाहुणे आलेत, कोणता खेळाडू कशी कामगिरी करतोय, प्रेक्षक कुठे दडून बसलेले आहेत, काही पाहुणे कसे आहेत, या सगळ्यांकडे त्याची नजर असते. आणि कॅमेरामन म्हटल्यानंतर आम्हाला आवर्जून आनंदजी तारेकर पारगाव यांची आठवण होते. कॅमेरामनची भूमिका ते सातत्यानं साकारत असतात, परंतु रायगड समालोचक असोसिएशनसाठी त्यांची भूमिका काहीतरी वेगळीच आहे. सर्वांना एकत्रित बांधण्याचं ते काम करतायत. त्यांचं देखील आगमन झालं या क्रीडा नगरीमध्ये. सहर्ष स्वागत साहेब आपलं. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 10. नवीन बॅट्समन कमलेश पाटील पहिल्यांदा फेस करेल. गोलंदाजीसाठी येतोय अमर पाटील. चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये प्रसन्नकडून. पॉवर प्लेची षटकेत आक्रमण तर होणारच. धावा झाल्यात त्या 10. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर असेल आता. ऑन साइड पूर्णपणे पॅक. 3 सीमारक्षक. पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय. या खेळपट्टीने बाउन्स दिलाय गोलंदाजांना. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं विकी भोईरनं षटक टाकलंय आणि त्याचे बाउन्सर, जे तिखट बाउन्सर वाकण संघाच्या विरोधात त्याने फेकले, या खेळपट्टीनं जितक्या धावा दिल्या तसा गोलंदाजांना बाउन्स देखील दिलाय. आणि आता इथे देखील चेंडूने घेतला टेक ऑफ. खांद्याचा वापर करतोय गोलंदाज अमर पाटील. निर्धाव चेंडू खेळलाय तो कमलेश. इथे चेंडू उडवलाय. गलीच्या डोक्यावरून बॉल येतोय थर्डमॅन दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. ज्या पद्धतीनं कमलेश धावला दुसऱ्या धावेसाठी, मला असं वाटतं बागेमध्ये सकाळी धावतात ना, तशी दुसरी धाव त्यानं कंप्लीट केली. इतकी चपळाई आहे या खेळाडूकडे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय ते 12 वर. अनेक टोपण नावं आहेत या खेळाडूंना, ज्या पद्धतीनं खेळतात.
मग ते लाईव्ह वाले असतील त्यांना देखील सवय झाले की कशा पद्धतीनं त्यांचा खेळ चालतो. 12th मनला देखील सर्वांची नावं ठाऊक असतात, स्कोररला ठाऊक असतात नावं, कधी कधी समालोचकांना ठाऊक नसतात. मी त्यातला आहे. सुपर शॉट, पॉइंटच्या डोक्यावरून आता आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल सीमारेषा पार, कमलेशच्या बॅटमधून येतोय देखणा चौकार. तर नक्कीच विनंती करतोय आदरणीय रोशनजी दमडे साहेब आणि राम बाळाराम कटेकर साहेब, दोन मान्यवरांना विनंती करतोय की आपण या मंचाकडे आगमन करायचं आहे आणि या अतिथी कक्षामध्ये येऊन लगेच विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर मंचावर उपस्थित आदरणीय अशोकजी कटेकर साहेब यांचं मात्र आगमन झालं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर जी सायकल आम्ही ते पाहतोय ती सायकल देण्यात आली आहे. तर आदरणीय अशोकदादा कटेकर यांचंही मनपूर्वक स्वागत आणि किशोरजी शिसवे सर, प्रभाकर म्हात्रे सर, हर्षदजी म्हात्रे आणि किशोरजी म्हात्रे कोण या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ठेवण्यात आलेली आहे सायकल या स्पर्धेसाठी. चौकार आला नुकताच, पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका खेचला कमलेशने. खोलात टाकला होता, चेंडू खोदून काढला डीप कव्हरमध्ये, फिल्डर पोहोचतोय लॉंग ऑफचा. दुसऱ्या धावेसाठी तयार होता कमलेश, परंतु विशालनं थांबवलं. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. पहाड फाईट इथे चालू आहे, तगडी फाईट चालू आहे, कडा मुकाबला चालू आहे. क्रिकेटच्या मैदानावरती खरं तर रस्सीखेच, दोन पैलवान जेव्हा एकमेकांच्या विरोधात रस्सीखेच हा खेळ खेळतात ना, तशी अवस्था सध्या मैदानावरती आहे. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 17 वरती. दुंद्रे संघाचं विशेष कौतुक करायला हवं. वडवली बी टीमला आपण सातत्यानं या लॉट्समध्ये नेहमी पाहतच असतो, त्यांचा खेळ पाहत असतो, परंतु दुंद्रेने 124 संघ असताना तिथे देखील खेळले आणि आता देखील या मैदानावरती खेळत आहेत. शेवटी प्रवास, तुमचा खेळ हा महत्वाचा आहे. जसा तुम्ही खेळ खेळता तसा तुमचा प्रवास हा मात्र होत जातो. पायावरती टाकला होता चेंडू, स्क्वेअर लेगला फिल्डर. दुसरी धाव घेण्याची इथे मुभा आहे. 2 धावा सहजरित्या मात्र कंप्लीट होत आहेत. चपळाई आणि तिसऱ्या धावेसाठी कमलेश इथे धावलाय. तिसरी धाव कंप्लीट. व्हॉट अ रनिंग. या खेळाडूला सायकल भेटली तरी देऊ नका, फिटनेस ऑलरेडी आहे. हा एक मजाक होता, कारण काय धावलाय तो मैदानावरती. 3 धावा मात्र इथे जोडल्या गेल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 वरती 20. आमचे पाहुणे सन्माननीय प्रभाकरजी जोशी साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. एकेरी धाव, दुहेरी धाव, तिहेरी धाव, प्रामुख्यानं आपण हा संघ खेळताना या धावा पाहतो. मोठ्या फटक्यांच्या फटका फसलाय. गलीचा क्षेत्ररक्षक आता मात्र पोहोचतोय पॉइंट पर्यंत. 1 धाव मात्र इथे जोडली जाणार. षटक क्रमांक 2 झालंय समाप्त. पहिल्या षटकात धावा आल्या त्या मात्र 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11. एकूण धाव संख्या 21, 21. माझी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित आदरणीय किशोरजी शिसवे साहेब, त्याचबरोबर प्रभाकरजी म्हात्रे सर, अर्षदजी म्हात्रे सर आणि किशोरजी म्हात्रे सर या सर्वांना एकेकाने विनंती करतो प्रत्येकाने आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दरम्यान आता मात्र फलंदाजाला पण समजलं नाही कसला आवाज आला. आदरणीय मयूरजी फपाळे साहेब, आपण या आणि मंचावर विराजमान व्हा. आदरणीय मयूरजी फपाळे सर, तर नक्कीच आपण पाहतोय मंचावर उपस्थित किशोरजी शिसवे सर कोण, प्रभाकरजी म्हात्रे सर, हर्षद म्हात्रे आणि किशोरजी म्हात्रे सर या सर्वांचा मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दोन्ही खेळाडूंकडे, देह यष्टीकडे आपण पाहिलं तर दोन्हीही सडपातळ बांधायचे आहेत. दोघांकडेही यश प्राप्त खेळी आहेत. दोन्हीही, म्हणजे तो बॅटिंग करू शकतो, हा बॉलिंग देखील करू शकतो, तो बॉलिंग करू शकतो, तो बॅटिंग करू शकतो. हे बॅटल, हे रंगत. वेगवान चेंडू पहा, फक्त दिशा दिले, फक्त दिशा दिली. वेगाचा इथे वापर. कदाचित कमलेश पाटील डॉक्टर असता तर पेशंटला सुई टोचली असती तरी देखील समजलं नसतं. देखणा चौकार.
मजा आहे ना. हा वेगवान चेंडू अंगावरती इथे टाकलाय. प्रसन्न पोचतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु विशाल आणि कमलेशने एक धाव मात्र कंप्लीट केले. बॅटला लागल्यानंतर चेंडू अंगावरती लागला. एक धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या 26. पहिल्या रात्रीमध्ये अजनबी स्पोर्ट्स ओळे हा संघ सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. मागच्या 2 रात्रीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या रात्रीतील जे 2 संघ होते त्यांच्यामधील सेमीफायनल आपण कंप्लीट केले. न्यू यंगस्टर वहाळ हा फायनलमध्ये जाणारा संघ होता आणि त्याने पराभूत केलं ते विरा 11 खिडूपपाडा या संघाला. आणि आज कोणता संघ जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पहिला सामना जिंकला होता तो स्वर्गीय नारायण शेठ स्मृती KDH वाघेवलीवाडा आणि त्यांच्या विरोधात एकता भंगारपाडा. चला दोन्ही कॅप्टनने टॉस आडिया. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच असेल आणि मॅच असेल 4 ओव्हरची. धावसंख्या धावफलकावरती 26. प्रसन्न समोर विशाल. स्विच हिट. या वेगावरती देखील स्विच हिटचा फटका खेचू शकतो म्हणजे नजर काय या फलंदाजाची चेंडूवरती आलाय. तो आणखी एक चौकार. प्रसन्नचा वेग आणि त्या वेगावरती विशाल पाटीलनं स्विचिटनं खेचलेला फटका. क्या बात आहे. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 30 वर. म्हणूनच म्हटलंय ग्रामीण क्रिकेटमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि त्याची तुलना नुसता आता आंतरराष्ट्रीय स्वरूपात देखील व्हायला लागली आहे. हे सर्वांनाच ठाऊक आहे. चौकार आलाय नुकताच. वेगानं चेंडू टाकायचा होता. पंच आता मात्र इथे इशारा करतील. व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. वेस्ट साईड साठी माफी असावी. वेस्ट साईड साठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. एक धाव तर निश्चितच आहे बाईकच्या स्वरूपात. वाईड आहे परंतु त्या अगोदर वेस्ट साईडचा नो असेल तर पहिल्यांदा नो. थँक्यू. रिव्ह्यू इथे घेण्यात आलेले आहे. चला नेक्स्ट मॅच स्वर्गीय नारायण शेठ स्मृती KDH वाघेवलीवाडा आणि एकता भंगारपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस साठी या. इथे निर्णय प्रलंबित आहे. ओम साई क्रिकेट क्लब भंगारपाडा आदरणीय समीरजी कटेकर सतीशजी कटेकर आयोजित ही स्पर्धा ओम साई चषक आणि पंच इथे निर्णय देतात नो बॉल. वेस्ट साईडचा नो बॉल असेल. नो बॉलवरती एक सिंगल आली. एकूण 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. आता संधी आहे कमलेश पाटीलकडे. जी धावगती 10-11 मध्ये गुंफलेली होती तिला फोडण्याचं काम कमलेश इथे करेल का. कारण त्याच्याकडे संधी आहे ती फ्री हिट बॉलची. वेगवान चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डर पोहोचतोय. दुसरी धाव घ्यायची होती परंतु इथे क्षेत्ररक्षक चपळाईनं पोहोचला. एक धाव मात्र इथे जोडली जाते. पाहुण्यांचं इथे आगमन झालं. त्यांचं स्वागत देखील झालं परंतु ते आता रजा घेत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार. सिंगल आले. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय. प्रिन्सिदी 11 चेंज द गेम OWB टीमचा 33 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू आहे. इतका मोठा धावसंख्येचा ओघ नाहीये. आपण 3 षटकांमध्ये 40-50 धावा पाहतो परंतु इतका मोठा ओघ अद्यापही नाहीये. चांगली गोलंदाजी केले दुंद्रे संघाने. खुलात टाकला होता चेंडू. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. लॉंग ऑनचा फिल्डर आणि पहा धाव इथे रात्री चोरली. कमलेश पाटील आणि विशाल पाटीलनं 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. षटक क्रमांक 30 झालाय समाप्त. पाण्याची डिमांड होते मैदानावरती. धावा झाल्यात एकूण 35. चला कॅप्टन या दोन्ही टीमचे स्वर्गीय नारायण शेठ स्मृती KDH वाघेवलीवाडा आणि त्यांच्या विरोधात एकता भंगारपाडा. त्याचबरोबर समीरदादा कटेकरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मंचावर उपस्थित आदरणीय अशोकजी कटेकर साहेब यांचा यथोचित मानसन्मान केला जाईल. आदरणीय अशोकजी कटेकर साहेब आपण या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज
साठी जी सायकल देण्यात आली आहे ते आदरणीय अशोकजी कटेकर साहेब बंगारपाडा यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीरजी कटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. कसं आहे ती दिनेश बंधू सायकल ती तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळेल, परंतु ती स्पर्धेमध्ये जिंकल्यानंतरचा काही वेगळाच आनंद असतो. जसं तुम्ही चांगलं समालोचन केलं म्हणून तुम्हाला कुंडेवाडला, बरोबर ना, माणघरला तुम्हाला एक चांगलं समालोचन केल्याबद्दल आयोजकांनी सायकल दिली. ती एक वेगळीच मजा आहे. नक्कीच तो एक नक्कीच वेगळाच आनंद कारण असतो. ती शाबासकी आहे, हे प्रेम आहे. त्यामुळे विनंती करा रोशन दमडे साहेब, राम बाळाराम कटेकर साहेब आणि प्रभाकर जोशी साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. लगेच नाणेफेक केली जाईल. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. अशोकदादा कटेकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करायची आहे. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा 4 ओव्हरची मॅच असेल हे लक्षात असू द्या. आणि आता इथून पुढे तुम्हाला सक्त ताकीद आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटच असतील. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चेंज द गेम ओढवली बी टीमसाठी. प्रिन्सिदी 11 या नावाने हा संघ खेळतोय. सिद्धार्थ 11 तिरंगा दोंदरे संघाच्या विरोधात. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 35. 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट वडवली बी टीमसाठी दोन्ही आघाडीचे फलंदाज विशाल पाटील आणि कमलेश पाटील सध्या मैदानावरती आहेत. नाणेफेकीचं कौल मात्र लागलाय तो म्हणजे एकता बंगारपाडा संघाच्या बाजूनं सिद्धेश निर्णय का असेल? आम्ही फिल्डिंग करू. मागच्या सामन्याविषयी काय सांगशील? मागच्या सामन्यात आम्ही जिंकलो, त्या आशाने आता जिंकण्याचाच प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला निर्णय अंमलात आणायचा आहे. नाणेफेकीचा कौल लागला एकता बंगारपाडा संघाच्या बाजूनं आणि प्रथम आमंत्रण दिलंय ते नारायण स्मृती केडीएच वागळेवाड संघासाठी फलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी आला इथे मात्र मिलन शिनारे 4थ्या षटकामध्ये दुंदरे संघाकडून. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. मिलनचा हा चेंडू लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट केला जातोय मिडविकेटच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे, दुसरी धाव घ्यायची आहे, तयारीला होते, परंतु फेक चांगली झाली विकेट किपरच्या हातामध्ये. त्यानंतर मंचावर उपस्थित आदरणीय रोशनजी दमडे सर यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय रोशनजी दमडे सर बंगारपाडा यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय रोशनजी दमडे सर आणि त्यानंतर मात्र राम बाळाराम कटेकर साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपणही आपला सन्मान स्वीकारा. त्याचबरोबर प्रभाकरजी जोशी सर आपणही आपला सन्मान स्वीकारा. आणि त्याचबरोबर मंचावर उपस्थित सागर पाटील पारगावचा बुलंद आवाज यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर यायचं दादा आपण राम बाळाराम कटेकर साहेब आपणही आपला सन्मान स्वीकारा. आणि इट्स बिग विकेट. 2 षटकं बाकी असताना किमान 10 ते 11 चेंडू शिल्लक असताना विशाल पाटीलची विकेट जाणं सर्वात महत्वाचं यश मात्र कमावलंय गोलंदाज मिलन शिनारेने. करण्याचा प्रयत्न केला जातोय. किती कुरघोडी आहेत पहा या मॅचमध्ये. दोन्ही बाजूनं प्रयत्न चालू आहेत. संघर्ष शिगेला पोहोचलाय. हा संघर्ष तुम्हाला फार कमकुवत वाटत असला ना तरी सुद्धा सेकंड इनिंगमध्ये जेव्हा संघर्ष तुमच्या समोर येईल ना तेव्हा त्याची प्रगल्भरित्या तुम्हाला जाणीव होईल. ही पकड मगरमिठी सारखी आहे. जसा अजगर विळखा घालतो ना तशी या दोन्ही बाजूनं विळखा घालण्याचे प्रयत्न चालू आहेत. धावसंख्या आहे ती 36. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय शुभम पाटील. मिलन शिनारे गोलंदाजी करतो. आत्मविश्वास त्याचा आता बळावला असेल. नुकताच त्यानं विशालची विकेट घेतले. प्रगतजी पाटील साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. माणगरहून त्यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत साहेब आपलं. इथे फटका आलाय शुभमच्या बॅटमधून. घरातूनच सेटून आलाय षटकार.
शुभमने ते लगावलाय दुसरा मोठा फटका. बॅक टू बॅक 2 षटकार मिलन शिनारेच्या विरोधात. गाडीचं इंजन काहीतरी दमदारच आहे. सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि धावसंख्येला आता आकार नाही तर एक मोठी इमारतीच्या दिशेने वाटचाल करताना दिसते. सलग 2 षटकार, टीमची धावसंख्या 48. पहा, विशाल पाटीलची विकेट गेल्यानंतर आनंद जल्लोष साजरा केला होता, परंतु तो जल्लोष साजरा करण्याचा वेळ मात्र कमी राहिला. आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न होतोय. वाडिश लॉंगॉन आणि मिडविकेटच्या मधोमध प्रसन्न तिथे पोहोचलाय. फेक होते परंतु गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटला. 2 धावा इथे जोडल्या. आता टीमची धावसंख्या 50 धाव फलकावर. प्रिन्सी दी 11 चेंज द गेम वडवली बी. टीमचा धावसंख्या ती मात्र 50. अर्धशतक कंप्लीट. आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय समीरजी पाटील साहेब. मी आपणास विनंती करतोय, समीरजी पाटील साहेब जे कोपरचे आहेत, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे, कारण या पुरस्कर्तेच इतक्या मोठ्या स्पर्धांमध्ये या संघांना संधी देत असतात. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या 50. 50 अप. फुल टॉस आला तसा पाठवून दिला स्क्वेअर लेगला. धमाका षटकार. चार षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता 56. 56. विशाल पाटील जेव्हा बाद झाला सुदर्शन, तेव्हा धावसंख्या सांगा जरूर 36 होत्या. आणि त्यानंतर 3 षटकार आणि एक डबल आली, म्हणजे एकूण धावा आल्या त्या 20. म्हणजे याच ओव्हरमध्ये दसरा आणि दिवाळी. तर नक्कीच याचबरोबर मंचावर उपस्थित आदरणीय प्रगतजी कडू साहेब, ग्रामपंचायत मानगरचे विद्यमान सदस्य, यांना विनंती करतोय दादा आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय प्रगतजी कडू सर, ग्रामपंचायत मानगर सदस्य, राजकारणातील हे एक आदर्श व्यक्तिमत्व, यांचा सन्मान या स्पर्धेचे सर्वेसर्वा समीरजी कटेकर यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. नक्कीच अगदी कमी वयामध्ये राजकारणामध्ये घेतलेली भरारी आपण पाहतोय, कारण 9 तरुणांचीच गरज आहे राजकारणामध्ये. कारण 9 तरुण जर का राजकारणामध्ये आले तर स्वच्छ कारभार चालेल आणि हा कारभार चालूच राहील. सबका साथ सबका विकास. गोलंदाजीसाठी येतोय वैभव. कमलेशनं हा फटका खेचलाय. वाडिश लॉंगॉनला त्याला ठाऊक आहे की आता शुभमला मला स्ट्राईक द्यायची आहे. काय भन्नाट पारी, भन्नाट इनिंग तो मात्र मैदानावरती साकारतोय. 4 चेंडू मध्ये 3 षटकार, 1 डबल, एकूण 20 वरती खेळतोय. धमाकेदार इनिंग. ऑन स्ट्राईक शुभम. फुल टॉस परंतु एक्स्ट्रा कव्हरला इथे फसलाय. बाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज शुभम पाटीलला.
करतोय तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. दुहेरी धावेचे स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 59 वरती. 59. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पहा, पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 11, 21 झाल्या, तिसऱ्या षटकात 13 आल्या, 35 झाल्या, परंतु चौथ्या षटकात धावांचा पाऊस पडला शुभमनं, परंतु तो माघारी परतलाय. कमलेशला अद्यापपर्यंत पाहिजे तसं मोठं यश मात्र घवघवीत मिळालेलं नाहीये. फुल टॉस, परंतु वेगानं बीट केलाय. यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळलाय. विकेट क्रमांक 4 कमलेशला इथे परतावं लागेल. चोरीचा मामला. पेसने ते बीट झाला कमलेश. कमलेशच्या बॅटमधून धावा जरूर आल्या. सुदर्शन चौकार आले, काही नंतर डबल्स आल्या, सिंगल्स आल्या. 13 चेंडू त्याने 18 धावांचं योगदान जरूर केलं, परंतु ज्या पद्धतीनं तो नेहमी लईमध्ये फटकेबाजी करतो, रिदममध्ये मात्र तो दिसला नाही. विकेट क्रमांक 4 माघारी परतलाय कमलेश. धावसंख्या ती मात्र 59. काही चेंडू या सत्रातील मात्र शिल्लक आहेत. टार्गेट कितपत असणार आहे? दुंद्रे विभागाकडे देखील, अर्थातच दुंद्रे विभाग पटकन आलं, दुंद्रे गावाकडे देखील तितकीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या विरोधात कितपत टार्गेट असणार आहेत आणि बलशाली गोलंदाजी आहे वडवली बीची, हे देखील विसरून चालणार नाही. गोलंदाजी करतोय वैभव. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. वैभवचा हा चेंडू लॉंग ऑफला फिल्डर आहे. 1 धाव ते कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला, कोण पोचणार, परंतु इथे बॅट्समन असेल नॉट आउट. अवघी एक सिंगल. वैभव पाटीलचा षटक पहा. या षटकामध्ये त्यानं अवघ्या धावा दिल्यात, त्या मात्र 4 विकेट घेतल्या. 2 कमालीची गोलंदाजी दुंद्रे संघाच्या या गोलंदाजाकडून, कारण मागच्या षटकामध्ये 21चा पाऊस पडला, आता त्याने वालवंट दाखवलाय. अवघ्या धावा दिल्यात, त्या मात्र 4. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. धावसंख्या ती 60. 60च्या पार तर निश्चितच टार्गेट आहे, परंतु ते 65च्या वरती जाईल की 65च्या आतमध्ये असेल. शेवटचा बॉल. फुल टॉस. आक्रमण केलंय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल मात्र सीमारेषेच्या बाहेर, परंतु पंच निर्णय 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 अद्यापही प्रलंबित आहे. पंच सांगतायत हा येतोय षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार. सत्र मात्र झालंय समाप्त. धावसंख्या 66. 66. लास्ट बॉल वरती षटकार खेचून मोमेंटम आपल्या बाजूने खेचलाय तो या बॅट्समन, अर्थातच कल्पेश पाटीलनं. धावसंख्या 66. 67 धावसंख्येची गरज असेल ती सिद्धार्थ 11 तिरंगा दुंद्रे या संघाला. बंधू या नावाने त्यांना संबोधतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच समालोचन क्षेत्रामधील त्यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल एखाद्या समालोचकाचा सायकल देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. म्हणून मी विशेषतः आनंदजी तारेकर, वैभवजी पाटील, निलेशजी पाटील यांचा आभारी आहे, कारण एखाद्या समालोचकाचा तुम्ही इतका मोठा सन्मान केला आणि इतकी उत्तुंग भरारी दिनेश बंधूंनी या क्षेत्रामध्ये घेतली, त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार असेल. षटक क्रमांक 5 समाप्त झालंय. सत्र येथे झालंय समाप्त. पहिल्या सत्रात धावा आल्या त्या निश्चितच 66 67 धावसंख्येचा पाठलाग करायचे. अगोदर तुम्ही डिशुम डिशुम पाहिलंय. सर्वांची प्रेमळ
आभार व्यक्त करेल. या स्पर्धेच्या निमित्तानं मला देखील समालोचन करण्याची संधी दिली सतीशजी कटेकर, समीरजी कटेकर, ओमसाई क्रिकेट क्लब बंगारपाडा. कारण इथे समालोचकांवरती असा ते म्हणतात ना क्षणभर म्हणता येणार नाही, तसूभर देखील दबाव नाहीये. मुबलक प्रमाणात तुम्हाला परवानगी आहे. तुम्हाला हवं तसं सर्वांना ठाऊक आहे, त्यांना माहिती आहे समालोचन कक्षामधून चांगलंच समालोचन होणार आहे. तसूभर देखील दबाव नाहीये. तुम्हाला हवी तशी मुभा आहे. तुम्ही समालोचन करू शकता, तुम्ही नवीन नवीन विषय घेऊ शकता, तुम्हाला तितकी मुभा दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी समीरजी कटेकर आणि सतीशजी कटेकर यांच्या समवेत असलेला जो ग्रुप आहे, म्हणजे वरती जरी सत्कार चालू असले तरी सुद्धा खाली 20 ते 25 जणांचा जो ग्रुप आहे ना, त्यांचं मॅचकडे लक्ष आहे. कधी कधी पाहुण्यांचा सत्कार करत असताना आपण मॅचकडे दुर्लक्ष होऊन जातो, परंतु त्यांचं मॅचकडे लक्ष आहे. गाव करेल ते राव कधीच करू शकणार नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. सतीशजी कटेकर, समीरजी कटेकर यांची जरी स्पर्धा असली तरी सुद्धा त्यांच्या मागं संपूर्ण गाव, त्यांचा ओमसाई क्रिकेट क्लब बंगारपाडा संपूर्णपणे उभा आहे. म्हणून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. परंतु इथे यशस्वी चेसडाऊन होईल, धावांचा पाठलाग होईल की धावांचा पाठलागामध्ये अडथळा तयार होईल, या आपण ऐकूया पुन्हा एकदा. सेकंड इनिंगमध्ये हिंदीतील दमदार समालोचक अर्थातच अमितजी म्हात्रे, उडाया. हेलो, धन्यवाद सबीर सोमने सर, धन्यवाद बंधु और धन्यवाद दीपक सर. सभी का हार्दिक स्वागत है. एक देरी के बाद एक बार फिर से हम माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुके हैं, जहाँ जीतने के लिए 67 रनों का टारगेट रखा है या चेंज द गेम वडवली बी के सामने. सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए स्ट्राइक के ऊपर है महेश सेलार और नॉन स्ट्राइकर एंड पे ज्ञानेश्वर उसाटकर. कमलेश पाटिल की पहली गेंद और पकड़ लेना चाहिए था, लेकिन इसी बीच यहाँ एक जीवनदान मिला बल्लेबाज को और पहली गेंद के ऊपर विकेट कमलेश पाटिल को मिलने वाली थी, लेकिन जहाँ मिडॉन के फील्डर दायरे के अंदर थे वो कैच लपकने में कामयाब नहीं बन चुके. बड़ा टारगेट है, लेकिन क्रिकेट में इस बार देखा जाए लक्ष्य को पार करना ही इंपॉर्टेंट बात है. जोरदार हिट करने गए थे, थोड़े बैकफुट पर गए, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं. जोरदार अपील, अंपायर रनौत साहब और बोराडे साहब नजदीक आए हैं, एक दूसरे के साथ बातचीत करेंगे, जांच करेंगे कि क्या बल्ले का किनारा लगा या नहीं लगा. नॉट आउट. अपील जोरदार की थी विकेट कीपर ने, लेकिन जानते दोनों अंपायर आजकल रिस्क कौन ले नहीं सकते. वो नजदीक गए, बोराडे साहब जी को उन्होंने पूछा कि लगाए क्या बल्ले और गेंद के बीच संपर्क, तो उन्होंने कह दिया कुछ नहीं है. तो इसी के साथ ये अपील जरूर की थी, लेकिन कामयाबी हासिल नहीं हो चुकी है. लगातार यह 2 गेंदें डॉट चली गई. कमलेश एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी हैं. महेश शेलके, सिमेश शेलार, ओ अच्छी बॉल, वुडलैंड के ऊपर ये गेंद थी, सही टप्पा पकड़ा, स्टंप के ऊपर से गेंद चली गई है. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो चुका है. महेश सेलार को पूरी तरह से बांध के रखा है, कोई हिलने का मौका नहीं, कोई बड़ा शॉट खेलने का मौका नहीं है. बेहतरीन तरीके से डिलीवरी हो रही है. पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है. इस बार जोरदार हिट, लेकिन गैप में जरूर गेंद है. जहां डीप मिड विकेट के खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, एक सिंगल चुराया, बैकअप के लिए खिलाड़ी आए. एक सिंगल के साथ यह देखा जाए तो चेंज द गेम वडवली बी टीम का खाता ओपन हो चुका है. स्कोर 1. माफ कीजिए, सिद्धार्थ 11 धुंधरे टीम इस बीच बल्लेबाजी कर रही है. तो यहाँ चेंज द गेम वडवली टीम ने 67 रनों का टारगेट रखा है. अगली बॉल कमलेश की. ज्ञानेश्वर को स्टार्ट कर पुल कर दिया है, मिड विकेट एरिया खाली है और गेंद चली गई आसमान को छूने के लिए. चक्का.
लंबे टाइम के बाद ज्ञानेश्वर उसाट करके बल्ले से छक्का आया और अपील लेग बिफोर उंगली खड़ी और इसी के साथ उसाट कर चले बैक टू द डगआउट। पहला झटका सिद्धार्थ 11 धुंधले टीम को, पहली सफलता कमलेश पाटिल को। कमान सैंडी। सिद्धार्थ 11 धुंधले टीम को पहला झटका। ज्ञानेश्वर उसाट कर बैक टू द डगआउट 6 रन बना के। नए बल्लेबाज आए, वन डाउन बैट्समैन किशोर सिनारे। धुंधले बोले तो हमारे डीजे मास्टर जो है नितिन पाटिल, इनकी हमें याद आई, उनके गांव की ये टीम। तो नितिन पाटिल आपका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। लेकिन जहां पहली सफलता हासिल किया, पहला ओवर खत्म हो चुका है, 7 रन बन चुके हैं। आने वाले 24 गेंदों में 60 रन चाहिए, प्रत्येक ओवर में 15 का रिक्वायर्ड रन रेट है। इस प्रकार 3 खिलाड़ी दायरे के बाहर है और बाकी खिलाड़ी इस बार देखा जाए दायरे के अंदर है। इस बीच एक पॉइंट है, एक का प्राइस स्लिप है, एक गली है, एक शॉर्ट कवर है ऑफ साइड के ऊपर दायरे के अंदर, ऑन साइड के ऊपर एक लेग स्लिप है, शॉर्ट स्पेयर लेग है और 3 खिलाड़ी डीप पे तैनात है बॉन्ड लाइन पे। ऋतिक पाटिल राइट अमोर द विकेट, ये देखिए घुमाने गए थे जोरदार, थोड़ा टप्पा पीछे, उसके बाद गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। रनों की गति ज्यादा है, गेंदें कम है, इस हालात में हमला ही इंपॉर्टेंट बात है। लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे हैं महेश शेलार, सलामी बल्लेबाज है। सेलार इस बार देखा जाए, याद है कि ये टप्पा थोड़ा सा उन्होंने बराबर वुडलैंड के बीचों बीच रखा है और कंधों के ऊपर से गेंद चली जा रही है। या सेलार को कुछ समझ नहीं आ रहा है। क्रिकेट में कहते हैं ना, नजरबंदी का ही खेल है क्रिकेट। लेकिन शानदार गेंदबाजी ऋतिक पाटिल की, 2 गेंदें लगातार उन्होंने डॉट फेंकी है। महेश सेलार जैसे सलामी बल्लेबाज को बीट किया। इस बीच तीसरी गेंद, इस बार टाइमिंग शॉट, बेमिसाल स्ट्रोक, गेंद चली गई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, खड़े खड़े ठोका छक्का। सामना किया, 7 रन इकट्ठा किया है महेश सेलार ने। सेलार के लिए अगली गेंद, सेलार इस बार टॉप एज लगा हुआ है, कैच की संभावना, बड़ी अच्छी ट्राई की थी लेकिन गेंद आ गई लॉन्ग लेग के ऊपर। दूसरा रन पूरा कर दिया, पर्याप्त समय था बल्लेबाज के पास और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। स्कोर पहुंचा है 15 के घर में। सतीश कटेकर साहब, समीर कटेकर साहब और उनके मित्र परिवार ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर ओम साई क्रिकेट क्लब बंगारपड़ा टूर्नामेंट का दबदबा और बोलबाला चल रहा है। पंद्रह रन बन चुके हैं। किशोर सिनारे नॉन स्ट्राइकर एंड पे है, दूसरा मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। अगली बॉल और जोरदार हिट करने गए, इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर 1 पाउंड के साथ गेंद चली गई बॉन्ड लाइन पार, 4 रन डीजे।
से महेश शेलार अब आक्रमण उन्होंने कर दिया है और लय में आए हुए हैं क्योंकि 67 रनों का टारगेट है। ऋतिक पाटिल की अंतिम बॉल इस बार चपराक लगभग देखा जाए हवा में लॉन्ग ऑन ने कैच लिया काउ कॉर्नर के क्षेत्र में आकर और विकेट नंबर इस बार देखा जाए दूसरा ड्रेसिंग रूम में महेश शेलार चले बैक टू द डगआउट अपनी टीम के लिए 13 रनों का योगदान देके और यहां देखा जाए 19 रन पे दूसरा विकेट गिरता हुआ सिद्धार्थ इलेवन धुंधरे टीम का लीजिए। लोकनेत्याच्या खत्म हो गई है। रन तो बन चुके इस बार देखा जाए 19 2 विकेट के नुकसान पे दोनों सलामी बल्लेबाज सिद्धार्थ इलेवन धुंधरे के बाहर ड्रेसिंग रूम में आराम करने के लिए 48 रन चाहिए 18 गेंदों में जीतने के लिए 48 रन। जीटीसी की क्लैरिटी देखिए उनकी पूरी सेना 4 दिन भंगारपड़ा में मुक्काम कर चुकी है। अच्छी बात है बंदोबस्त तो कुछ हुआ यकीनन के साथ 18 गेंदे 48 रन चाहिए। बिल्कुल जयेश जी और एक बार फिर से पुल कर दिया जाए मिड विकेट खिलाड़ी गेंद को आए उठाने के लिए एक चुराया और ये थ्रोट इस बार देखा अच्छा नहीं था कमलेश का मगर इसी बीच एक सिंगल के साथ सिद्धार्थ इलेवन धुंधरे टीम का स्कोर 20 के घर में। बिल्कुल यहाँ जो चेंज द गेम वडोली बी टीम के अंदर जो खिलाड़ी हैं जयेश जिन्हें हम प्यार से पुलिस कहते हैं इसका हमने बहुत अनुभव लिया हुआ है। हमें कोई बोलने वाला नहीं है लेकिन जानबूझकर हम बोलेंगे वो आएगा बाद में लफड़ा नहीं चाहिए। हाँ और एक बार फिर से जोरदार हिट आप पकड़ लें या मामला ओ कमलेश के पास ये बड़ा मौका आया था लेकिन थोड़ी कमलेश की चतुराई कम पड़ चुकी। एक सिंगल मिलेगा बल्लेबाज यहाँ किशोर सिनारे को एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 21 रनों की गति ज्यादा है। ये टुक टुक के साथ कुछ होने वाला नहीं है। तोड़ फोड़ इंजन गर्म करो ये पटरी के ऊपर ये मालगाड़ी जाती है ना उस तरह से खेलेंगे ना परिणाम घातक हो सकता है टीम के लिए। 21 स्कोर इस बार हुक किया वो रास्ते में खड़ा है उन्होंने पुलिस ने पकड़ लिया कैच वह पुलिस और इसी के साथ विकेट नंबर इस बार देखा जाए तीसरा ड्रेसिंग रूम में प्रसन्ना पाटिल बैक टू द डकआउट धुंधरे थोड़ी संकट में आती हुई ओमसाईच्या शकाला आज सतीश कटेकर साहब और समीर कटेकर साहब दोनों भाई ने मिलजुल के साथ जो उन्हें उनके दोस्तों ने जो कुछ साथ दिए उसी तौर के ऊपर ओम साई क्रिकेट क्लब भंगारपड़ा गांव का नाम आज महाराष्ट्र के अंदर दबदबा निर्माण हो चुका है। क्रिकेट और भंगारपड़ा गांव का एक अद्भुत ताना बाना नाता है। अगली बॉल ऑन साइड के ऊपर इस बार ड्राइव देखने को मिल चुका ऑन ड्राइव क्रिकेट का बेहतरीन शॉट हर्षा भोगले साहब जी ने कह दिया था ऑन ड्राइव जबरदस्त होना चाहिए ये देखने के मिल चुका है और इस बाउंड्री एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है
22 के घर में। कमलेश पाटिल की 4 गेंदें खत्म हो गई, 2 गेंदें शेष है। जीतने के लिए सुदर्शन भाई अभी तक रन चाहिए, 14 गेंदें 45 चाहिए। ये टुकु टुकु का खेल चलेगा ना, उसमें कुछ मजा नहीं। खेल रंगीन होना चाहिए, हसीन जमाना वापस आना चाहिए। वाह क्या बॉल फेंकी, देखिए क्रिकेट का ये ब्रह्मास्त्र फेंका था, अनादि काल तक चलने वाला है। जैसे जसप्रीत बुमराह कई बार ऐसे यॉर्कर फेंकते, उसी तरह से ये बॉल आई थी। ग्रामीण टेनिस क्रिकेट में हम इसे कहते मुंदात फेंकड़ा। अच्छी बॉल कमलेश की, कमलेश कितना हैंडसम है देखिए। 22 स्कोर और इस बार टॉपेज लगा हुआ है, हवा में जरूर गेंद, नोमैंस लैंड में गेंद गिर चुकी है। जा रही बाउंड्री का दर्शन लेने के लिए, अंत में बॉल की जीत, फील्डर की हार, रन आउट शब्द का इशारा आया 4। सूरज दमड़े दर्शन कटेकर आए तो संकीला जयेश इस अगले साल और टूर्नामेंट और अलग होगी। तो इसी बीच स्कोर पहुंचा है 26 के घर में, 12 गेंदे 41 रन, प्रत्येक ओवर में 20.50 का रिक्वायर्ड रन रेट है। इस साल राणा साहब के टोली ने पूरी कमाई की, परफेक्ट काम। 2 अंदर है 2 बाहर है, एक शाकर एक मांसाहारी वाला गाड़ी में सो गया है, आएगा अगले मैच के लिए। 26 स्कोर पहुंचा है और आने वाले 12 गेंदों में 41 रन चाहिए। देखिए आपको आक्रमण करना ही है। कौरव पांडव का युद्ध जब हुआ था ना कुरुक्षेत्र के ऊपर, तीर ऐसे आते थे, मैंने देखा था ब्लैक एंड व्हाइट के ऊपर, मैं डरता था। या तीर नहीं आ रहे, या फुसफुस वाला खेल चल रहा है, इसमें कोई इंटरेस्ट नहीं है। एक तरफी प्रेम है ना, वह बिल्कुल मजा नहीं है। खेल दमदार होना चाहिए, दिखाओ जलवा। बैकफुट पर क्या गेंद, इसको इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर खेला है, एक सिंगल जरूर मिलेगा। देखिए टेस्ट क्रिकेट आप जैसे खेलेंगे, आपके ऊपर प्रेशर बढ़ जाएगा धुंधरे वाले। शुभमन गिल और ऋषभ पंत ने क्या क्या ऑस्ट्रेलिया के खिलाफ टेस्ट मैच थी, उसे वनडे के जैसे बराडर साहब पारी खेली, हिंदुस्तान ने मैच को जीता। किशोर सिनारे व्यक्तिगत 5 पे खेल रहे, लंबे टाइम के बाद ना बाउंड्री आई ना छक्का आया। गेंदबाज शुभम पाटिल की अगली बॉल, इस बार हवा में लॉब किया है, कौन पकड़ेगा मिड विकेट? कल्पेश इस बार कैच ड्रॉप कर चुके हैं। तो इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 29 के घर में। चेंज द गेम वड़ौली बी टीम ने 67 रनों का टारगेट रखा है, लेकिन इस हालात में 4था ओवर चल रहा है, 2 गेंदें खत्म हो गई है, 29 रन बन चुके हैं। किशोर सिनारे स्ट्राइक के ऊपर व्यक्तिगत या 7 पे खेल रहे। दिशाहीन भटकी गेंद, वाइड का इशारा, ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चली गई है। बराडे साहब ने इसे वाइड घोषित किया। स्कोर 30, जीतने के लिए 37 रन चाहिए। आसमान एक पक्षी देखो कैसे उड़ रहे राणा साहब ऊपर। हाँ कबूतर जा जा, पहले के जमाने में चिट्ठी कबूतर लेके जाता था, अब लाल मिर्ची हरा देट बराडे साहब याद आ गए तो फेसबुक के ऊपर बैठ। जमाना बदल गया दोस्तों, बदलना ही चाहिए। गुजरा हुआ जमाना दोबारा नहीं आता। शॉट डिलीवरी जरूर है हवा में, फील्डर कोई मौजूद नहीं है, बड़ी अच्छी ट्राई करने जा रहे, लेकिन 2 रन लेने में बल्लेबाज कामयाब बने सिनारे, और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 32 के घर में। जीतने के लिए 9 गेंदे 35 रन चाहिए। क्रिकेट में कुछ भी हो सकता है। 6 गेंदों के ऊपर 37 रन आए थे किंजल ट्रॉफी में, आप सभी ने देखा होगा। इसलिए क्रिकेट में कोई टिप्पणी नहीं कहेंगे, लेकिन जब तक दमदार बड़े बड़े शॉट नहीं आते तब तक का खेल देखने को मजा नहीं होता। क्रिकेट में कह देना कुछ भी करो, आड़े तिड़े करो, लेकिन रन इकट्ठा करो। ये उड़ाया, गिर चंपा,
खुश हुई रंबा, देखा पड़े लंबा, छक्के मारा खंबा खटे। हाँ बिल्कुल बिल्कुल, ये थोड़ा मॉनिटर कम बोल रहा है तुम्हारा, समझ में आया मुझे। स्कोर पहुंच चुका है 38 के घर में 38। 8 गेंदे 29 रन चाहिए। किशोर सिनारे जब तक मैदान के अंदर है तब तक आशा उत्साह की जननी है। ऐसे ही स्ट्रोक दमदार आना चाहिए। और एक बार फिर से इस बार हवा में कैच की संभावना, बैट छक्का जा रहा है, लगभग देखा जाए क्या है, छक्का। देखिए ठोकम ठोक जोरदार हो गई है। कम ऑन। बिल्कुल चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मार दे सकता है। कांटा छोटा हो तभी चुपता है, क्या मानता। 44 स्कोर। क्या बैटिंग सिनारे अभी लय में आया है। सिनारे की गाड़ी पटरी के ऊपर पम पम नहीं, तारा रम पम पम चल रही है। वाह, फील्डिंग में परिवर्तन चल रहा है। 23 की जरूरत है 7 गेंदों में। यहां ऐसी गेंद डालेगी शॉट तो कौन छोड़ने वाला है। यहां दे गया ना हवाई यात्रा पे गेंद, हवा से बातें करने के लिए, और पटरी के ऊपर जाकर बोल रही है मालगाड़ी कभी तो गिरेगी। वाह वाह वाह, सिनारे ने लोगों का दिल जीता और 14 से बल्लेबाज हैं लगातार जिन्होंने 3 छक्के लगा दिए। लगातार 3 छक्के इस बार देखा जाए चौथी, 5वीं और 6ठी गेंद के ऊपर शुभम पाटिल के हौसले लस्त पस्त कर दिया है। और ये छक्के जब ऐसे बैठते हैं ना चिट्टी से वाले, तो पैंट भी ढीली हो जाती है अंदर की। शुभम, पहली बार तुम यार हमारी मुलाकात हो गई, लेकिन अच्छे तुम सभी, आगे आगे हो जाएगी। तुम्हारी क्लियरिटी बहुत अच्छी है, क्वांटिटी के सवाल नहीं है, लेकिन क्लियरिटी इंपॉर्टेंट बात है। आने वाले 6 गेंदे शेष और जीतने के लिए सिद्धार्थ 11 धुंधले टीम को रन चाहिए, 17 रन चाहिए। सिनारे की बैटिंग क्या देर आए दुरुस्त आए, वाह। लेकिन आखिरी इस बार गेंदबाज विशाल पाटिल, कंधों के ऊपर जिम्मेदारी दी है कप्तान ने। इस बार पॉइंट के क्षेत्र में एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ धुंधले टीम का स्कोर 51 बन चुके हैं। आने वाले 5 गेंदे और जीतने के लिए 16 रन। लेकिन जिन्होंने 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगा दिए वो किशोर सिराने स्ट्राइक के ऊपर आए। ये सर सेनापति वन डाउन बैट्समैन, जैसे हिंदुस्तान के कैप्टन विराट कोहली साहब जी की जैसी जगह थी, वैसी जगह सिनारे की है। क्या सिनारे मैच को जिताएगा, ये श्रेय पारी को उनका मिलेगा, ये तो वक्त बताएगा। लेकिन 5 गेंदों में विशाल पाटिल के गेंदबाजी का जलवा कैसा होगा। लोग देखिए बाउंड्री लाइन के बाहर बैठकर खड़े होकर भी मैच का आनंद ले रहे। यह है मंगलपाड़ा टूर्नामेंट के ऊपर प्यार। ये इस बार हुक किया है, चली गई, देखकर गई 1 बाउंड के साथ, दर्शक दीर्घा में आया, अच्छा हुआ। और बाउंड्री के साथ स्कोर पहुंचा है 55 के घर में। 4 गेंदे 12। वाह 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 वाह, किशोर सिनारे की बल्लेबाजी देखिए, पसीना उन्हें फूट गया है, लेकिन गेंदबाज को ढीला कर दिया है। 30 रनों की दमदार पारी चल रही दायात के बल्लेबाज का करिश्मा देखिए। रात काली है, उजाला में
344 का स्ट्राइक रेट, बाप रे बाप। ये बॉल बहुत अच्छी बॉल, शानदार बॉल, थोड़ी गेंद थोड़ी नीचे रह गई और उसके बाद सिनारे के बल्ले और गेंद के बीच कनेक्शन नहीं हुआ है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखाने होता है। आने वाले 3 गेंदें शेष और रन चाहिए 12, 2 छक्के चाहिए। लेकिन विशाल पाटिल कारनामा क्या गेंदबाजी में बेहतरीन करेंगे। चल पड़े सिनारे और जाएगी गेंद बाउंड्री लाइन के बाहर, डीप मिड विकेट के ऊपर, तारा मंडल के अंदर आ गया छरों का बंडल। ठोको, तात्या इंचू को भी लाएगा तो कुछ नहीं होएगा। यस, हाँ, दर्शक जो है ना वो थोड़े से बाहर ही रहिए। 2 गेंदें जीतने के लिए 6 रन कंपलसरी चेसिंग सिनारे सर सेनापति। ये 24 कैरेट का धुंधले गांव का सोना देखिए, आग उगल रहा है। क्या बात है, काट रहा है गेंदबाज को। ये गई शहनशाह का कारनामा देखिए, वार्ड बल्लेबाजी, विनिंग शॉट खेला, नॉट आउट पारी। नाम है सिनारे, सिनारे और सिनारे कमान। ये क्या बैटिंग की यार। शुरू में बैटिंग नहीं चल रही थी लेकिन अंत में जो बल्ला चला वो गदाधारी भीम की तरह। क्या बैटिंग यार। सिनारे 12 गेंदों में 43 रनों की धुआंधार पारी, 5 छक्के, 2 बाउंड्री और कई सिंगल के साथ इस सर सेनापति के सामने याद चेंद गेम वडौली टीम को परास्त होना पड़ा। लेकिन वडौली टीम का हम आभार व्यक्त करते हैं और धुंधली टीम का हम स्वागत कर रहे। हार जीत क्रिकेट के 2 हिस्से, लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए हम किस सिनारे को